TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। शिरूर लोकसभेत अजित पवारांनी शिवाजीराव आढळरावांना उमेदवारी दिली। त्यानंतर केवळ राष्ट्रवादीत नव्हे तर भाजपमध्येही खतखत निर्माण झाली आहे। हीच खतखत दूर करण्यासाठी महायुतीची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंतांच्या उपस्थितीत पार पडली। त्याच अनुषंगाने दोन्ही नेत्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता महायुतीमध्ये खतखत असल्याची कबुली दोघांनीही दिली। तर एखाद्या मुलानं कुटुंबाला न आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं तर काही दिवस कुटुंबात खतखत असतेच, पण कालांतराने ती सून कुटुंबाची आवडती बनते, असं भाष्य आढळरावांच्या प्रवेशाने निर्माण झालेल्या खतखतीवर चंद्रकांत पाटलांनी केलाय। तर भाजपमधील नाराज पदाधिकाऱ्यांना चंद्रकांत दादांच्या उपस्थितीने संकेत मिळालेत। त्यामुळे महायुती पुढच्या टप्प्यात जोमाने प्रचार करतील असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केलाय। कुटुंबातील एका मुलानं आणि न कुटुंबाला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं, काही दिवस खतखत असते, पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते, असं उदाहरण देत चंद्रकांत पाटलांनी खतखत दूर झाल्याचं सांगितलं। अजूनही 40 दिवस आहेत, या छोट्या छोट्या चुका सुधारल्या जातील, घटना घडली की त्यात सुधारणा करत जाऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। प्रत्येक कुटुंबातील रक्ताच्या नात्यात ही कुरघोडी सुरूच असते, त्यामुळे हे वाद संपवण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुखाची असते। इथं तर वेगवेगळ्या पक्षातून आलेले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, त्यांची देहधोरणे आहेत, त्यामुळे तेवढं चालायचंच असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी अनेक मुद्द्यांवर सारवासारव केली आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या